नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षा अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न पाहतोय. आज आपण फरक स्पष्ट करा हा जो प्रश्न आहे त्याच्यात कोणते IMP प्रश्न आहे आत्ता 2026 परीक्षेसाठी असणार आहेत त्याची माहिती पाहूयात. आज मी काही त्याच्यावर जास्त एक्सप्लेन करत नाही, फक्त तुम्हाला प्रश्न सांगतोय. ठीक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, महत्त्वाचा फरक आहे, खूप वेळा विचारला. आंशिक समतोल, सर्वसाधारण समतोल, हाही प्रश्न 3-4 वेळा बोर्ड परीक्षेला येऊन गेला. विभाजन पद्धत, राशी पद्धत, हे 3 फरक आहेत पहिल्या प्रकरणातले ॲक्च्युली, की हेच फरक रिपीटेडली विचारले जात आहेत. त्यानंतर उपयोगितेच्या प्रकारांवरती फरक विचारला गेला बऱ्याच वेळेला आत्तापर्यंत. रूपउपयोगिता, ज्ञानोपयोगिता, कालोपयोगिता, सहलोपयोगिता, सेवाउपयोगिता, हे जे प्रकार आहे त्यांच्यावरती फरक तयार होतो. म्हणून प्रकारांचा अभ्यास करा, फरक तुमचा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी होऊन जाईल. त्यानंतर एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता, याच्यावरती 4 मार्काचाही प्रश्न असतो, बाकीचेही प्रश्न असतात आणि फरक पण काही वेळेस विचारला गेलेला आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण जर पाहिलं तर इच्छा आणि मागणी यांचा फरक विचारला गेलेला आहे. वैयक्तिक मागणी, बाजार मागणी, हा एक फरक त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. त्यानंतर मागणीतल्या बदलांचे फरक आहेत, प्रकारांचे फरक आहेत. प्रकारांचा फरक प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संयुक्त मागणी, संमिश्र मागणी, हे प्रकारांवरती फरक आहेत. मागणीच्या बदलांचे 4 फरक आहेत. विस्तार, संकोच, वृद्धी, ह्रास याच्यावरती आधारित असलेले हे फरक. त्यानंतर नेक्स्ट पुढचं प्रकरण लवचिकतेचं पाहिलं तर ते किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहेत, त्याच्यातले फरक विचारले जातात. म्हणून ह्या प्रश्नाचा अभ्यास व्यवस्थित करा. 8 मार्काचा अभ्यास जर या प्रश्नाचा असेल तर तुम्हाला इथं 2 मार्काचा फरक त्या 2 मुद्द्यांचा लिहायला काहीच अवघड जाणार नाही, हे तुमचा प्रश्न ऑलरेडी झालेला असेल. त्यानंतर नेक्स्ट चौथं प्रकरण साठा पुरवठा, एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती, याच्यातलं कोणतेही 2 कन्सेप्ट घेऊन फरक तयार होतो. खर्चाच्या संकल्पना, एकूण खर्च, सीमांत खर्च, सरासरी खर्च, याच्यातल्या दोघांवरती फरक तयार होतो. हे सगळं अभ्यासून ठेवा, म्हणजे फरक काही आला तरी तुम्हाला टेन्शन येणार नाही. त्यानंतर बाजारांचे प्रकार आहेत पहा, त्याच्यावरती फरक आहे, जसं पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, याच्यातलं कोणत्याही दोघांचा फरक तयार होतो आणि तो विचारता येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट पुढचं प्रकरण आहे निर्देशांकाचं. साधा निर्देशांक, भारान्वित निर्देशांक, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, हे जे प्रकार आहेत त्या प्रकारांवरती फरक तयार होतात. किंमत, संख्यात्मक मूल्य, हे 3 साध्या याचे प्रकार आहेत. भारान्वितचे 2 प्रकार आहेत, पासे आणि लासपेरचा. तर तोही थोडासा अभ्यास करा, त्याचं म्हणजे माहिती विचारलं तर सांगता यायला हवा. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची पद्धतींवरती प्रश्न विचारला, पण हा प्रश्न फरकामध्ये विचारल्यावर अवघड जातो सोडवायला. मला वाटतं तुम्ही हा प्रश्न टाळावाच, राष्ट्रीय उत्पन्नाच्या पद्धतींचा, उत्पादन पद्धत किंवा कुठलीही आली तर. बाकीचे फरक त्यावेळेस सोडवायला घ्या, पण पाहून ठेवा त्याच्यावरती पण फरक येतो. जर तुम्हाला होत असेल, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर काही हरकत नाही. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहार, खाजगी वित्त व्यवहार, हाही फरक महत्त्वाचा आहे. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, त्यानंतर अंतर्गत कर्ज, बाह्य कर्ज, हाही महत्त्वाचा फरक आहे. त्यानंतर आहे नाणे बाजार, भांडवल बाजार, हा देखील महत्त्वाचा फरक आहे. आणि शेवटचा फरक पाहूयात, मागणी ठेवी आणि मुदत ठेवी, बचत ठेवी, आवर्ती ठेवी, ह्या ठेवींवरती असलेला फरक. तर याच्या व्यतिरिक्त अजून फरक आहेत, म्हणजे जसं शिल्लकीचं अंदाजपत्रक, तुटीचं अंदाजपत्रक, अंतर्गत व्यापार, बाह्य व्यापार, हे देखील फरक आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येतात. परंतु मला वाटतं महत्त्वाचे एवढेच फरक आता सध्या तुम्हाला करायला हरकत नाही. याच्यातले 3 फरक जे आपल्याला कंपल्सरी 5 पैकी सोडवायचे, तर 3 फरक याच्यातले येणं अपेक्षित आहे. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. प्रथम हे फरक अभ्यासा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे की हे प्रथम अभ्यासा, याच्यानंतर इतर जे काही फरक राहिलेले असतील किंवा प्रश्न असतील तर ते नंतर तुम्ही अभ्यासा, ते तुम्हाला महत्त्वाचे वाटत असतील त्याचे. पण सगळ्यात जास्त हायलायटेड हे फरक आहेत, म्हणून याचे येण्याचे चान्सेस जास्त आहेत. 1-2 प्रश्न याच्यातले वेगळे टाकतात, बाहेरचे येतात, पण तर आपल्याला 3 सोडवायचे असतात, त्याच्यामुळे बाहेरचे 2 आले, 1 आला तर त्याचा काही विचार करायचा नाही, त्यावेळेस तो फरक सोडून द्यायचा. आपल्याला सोडवण्यासाठी जे आपले रेग्युलर फरक आहे ना ते करून ठेवायचे. चला, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणखी काही महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भातल्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.